दादा नमस्ते. नमस्कार. आमच्या शेतकऱ्यांना तुमचं गाव आणि तालुका जिल्हा जरा सांगा थोडक्यात. माझं नाव उत्तम कुंडलिक घोबाळे, राहणार धर्मपुरी, तालुका परळी, जिल्हा बीड. जिल्हा बीड. तुम्ही आता इथे 2 दिवसाला आलाय आपल्या इथे. हो तुम्ही आल्यानंतर म्हशी सकाळी बघितला, हो. दिवसभर थांबला. इथे किती गोट्यावरती म्हशी होती आपल्या इथे? 40 म्हशी होत्या. 40 म्हशी होत्या. बरं, आल्यानंतर तुम्ही त्यातनं पसंतीने करून घेतला. हो. तुम्हाला आम्ही जे दूध बोललो ते किती किती बोलला आणि किती किती दूध दिल्या तुम्ही शेतकऱ्यांना सांगा काय? एका म्हशीचं दूध 16 सांगितलं होतं हा. आणि एकाचं 14 सांगितलं होतं. हा तर 14 वाल्या म्हशीनं 16 लिटर दिलं हा. आणि 16 वाल्या म्हशीनं 19-20 पर्यंत गेली. 19. मग तुम्ही सगळेजण समाधानी आहात का त्यात? हो, खूप समाधान आहे. खूप. किती टाइम तुम्ही दूध बघितला? 2 टाइम. 2 टाइम. आता ही हो, तिसरा time. तिसरा वेळ आहे आता. हा. तुम्ही सगळेजण समाधानी आहेत का? हो, तुमच्या समाधान. परळीला तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? इथे तुम्ही आल्यानंतर जेवण खाण्याचं तुमचा उसावर झाली जेवणाचा का? आणि राहण्याचा तर एवढा चांगला हे केलं ना तुम्ही. खूप खूप आम्ही समाधानी आहेत. समाधानी आहे. आमच्या घरच्यापेक्षा इथं तुमच्याकडून सेवा आमची चांगली झाली. आणि मी ह्या ठिकाणी येण्याचा उद्देश म्हणजे माझे प्रयत्न असतात, म्हणजे स्वतः तुम्ही हा. तुमचे मी खूप दिवसापासून व्हिडिओ पाहत होतो. हा. मलाच इथं यायला उशीर झाला, परंतु आमच्या परळीकरांना तसं सर्वांना समजलंच. पण ह्या ठिकाणी मी त्यांना आग्रहाचं सांगेन की बाबा तुम्ही या ठिकाणी या, बघा आणि घेऊन जा. ओके ओके. नमस्ते. नमस्कार.